लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती चाललेली आहे आणि आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की चमत्कार घडतात. हो, तसेच चमत्कार आता मात्र घडताना आपल्याला दिसणार आहेत. मुळातच नंदिनी आणि जीवा यांना आत्तापर्यंत एक बॅड न्यूज जरी मिळाली असली तरी सुद्धा अजून एक गुड न्यूज मात्र मिळालेली आहे. प्रेक्षकांनो, ती गुड न्यूज काय आहे? आणि त्यानंतर अजून एक दुसरी न्यूज म्हणजे काव्या आणि इकडे आता काव्यासाठी वसू आणि इकडे ह्यांनी केलेलं कारस्थान विजयचं समोर आलंय. पण या सगळ्यामध्ये आता मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बाळाला धक्का लागू द्यायचा नाही, यासाठी जीवाने आता जे पाऊल उचललंय ते पाऊल काय आहे आणि चमत्कार काय घडलाय? असं नक्की काय घडलं की आता जीवाने आपल्या बाळाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलाय? एका झटक्यामध्ये सगळं आयुष्य बदललंय. नक्की काय झालंय? सविस्तरपणे सगळं पाहूया. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपण तर पाहिलं की डॉक्टरांनी आता इकडे जीवाला की काहीही झालं तरी आम्ही तुमचं बाळ वाचवू शकलो नाही आहोत. आता प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी जीवाला बाळ वाचू शकलं नाही हे सांगितल्यामुळे पुढचं मात्र काही बोलणं झालेलंच नाहीये. पण या सगळं डॉक्टर सांगतात मी बेसिक जे काही करायला पाहिजे ते केलंय, पण मला अजून एक गोष्टीचं डाऊट आहे आणि त्यावरती मग आता जीवा सांगतोय कसला डाऊट? आणि त्यावरती डॉक्टर सांगायला तर एक काम करा, तुम्ही आता नंदिनीचं म्हणजे एक 8 दिवसात तुम्ही चेकअपला या, मला एक वेगळीच शंका वाटते. आणि त्यावरती जीवा म्हणतो शंका? कसली शंका? त्यावरती डॉक्टर म्हणतात मी सध्या तरी काही सांगू शकत नाहीये तुम्हाला, पण तुम्ही 8 दिवसांनी या. प्रेक्षकांनो, इथे डॉक्टरांना डाऊट आहे की नंदिनीच्या पोटामध्ये जुळी मुलं आहेत आणि त्याच्यापैकी एक मूल आता मात्र इथे जो त्या मुलाला वाचवताना तिला आता धक्का लागलाय त्यात तिचं गेलेलं आहे, पण दुसरं बाळ असल्याची शंका आता डॉक्टरांना असल्या कारणाने ते आता जीवाला 8 दिवसांनी बोलवत आहेत, पण त्या जीवाला खोटी आशा देऊ इच्छित नाहीयेत. इकडे आता जीवा खूपच हतबल होऊन घरी आणि आपण पाहिलं की काव्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी नंदिनीने आपलं जे काही घडलंय ते घरी सांगितलेलंच नाहीये. आणि एका वेळेला मात्र आता हे सगळेजण खुश आहेत की नंदिनी सुखरूप आहे, पण नियती एक वेगळाच खेळ खेळणार आहे. त्यावेळेला मग आता जीवा इकडे नंदिनीला सांगतोय का हे सगळं माझ्यामुळेच घडलंय ना, मी कुणाचं काही ऐकत नाहीये म्हणूनच घडलंय. आणि त्यावरती नंदिनी सांगते बघा, आता ही गोष्ट आपण इकडे अजिबात बोलायची नाहीये, कारण जर का आपण आता ही गोष्ट इथे बोलत राहिलो तर ना घरच्या कोणी ऐकलं आणि ती गोष्ट काव्यापर्यंत पोहोचली तर मात्र आपल्यासाठी हे चांगलं नाहीये. मला काहीही झालं तरी काव्याला या कोणत्या परिस्थितीमध्ये आता पाठवायचं नाहीये किंवा तिच्या मार्गामध्ये अडथळा सुद्धा आता बनायचं नाहीये. आणि त्यावरती जीवा आता सांगायला लागतो किती हा दुसऱ्यांचा विचार आता तू करशील आयुष्यभर? आता तू दुसऱ्यांचाच विचार करत राहणार आहेस का? यावरती ती म्हणते मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावरती रागवलेले आहात, तुम्हाला या सगळ्यामध्ये माझ्यावरती खूप राग आलाय, पण तरी सुद्धा हा राग गिळून आता आपल्याला काव्यासाठी शांत राहावं लागणार आहे. जीवा सांगतो ठीक आहे, पण डॉक्टरांनी 8 दिवसानंतर आपल्याला पुन्हा बोलवलेलं आहे, तुझ्या तब्येतीची त्यांना थोडी काळजी वाटते. यावरती नंदिनी म्हणते हे बघा, माझ्या तब्येतीची आता मला खरंच चिंता नाहीये, काहीही झालं ना तरी सुद्धा काय धाड भरले तब्येतीला. यावरती तो म्हणतोय बघ बाळा, इतकीच तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि त्यासाठी काहीही झालं तरी सुद्धा मी आता तुला या सगळ्यामध्ये एकटं सोडणार नाहीये आणि घरच्यांना हे सांगू पण देणार नाही. पण तितक्यात तिकडे मानिनी आले आणि मानिनीने अर्ध सत्य ऐकले आणि ती म्हणते 1 मिनिट, तुम्ही काहीतरी सत्य आता माझ्यापासून लपवताय का? जे काही आहे ते आता खरं मला सांगा, मी आत्ताच्या आत्ता हे ऐकलंय ते मला कळलंच पाहिजे. हे दोघं जण घाबरलेत आणि त्यानंतर मग आता मानिनी म्हणते बोला, जे काही घडलंय ते ऐकायची माझी आता पूर्णपणे इच्छा किंवा माझी पूर्णपणे ताकद आहे. मी ऐकलंय काहीतरी, बोला लवकर, काय झालंय? आणि त्यावरती आता इकडे काव्या तू कुठे नंदिनी तू कुठे गेली होतीस? तू डॉक्टरांकडे गेली होतीस का? यावरती नंदिनी म्हणते नाही. त्यावरती मग आता मानिनी सांगायला लागते तू खोटं बोलती आहेस. यावरती ती म्हणते मी का खोटं बोलू? यावरती ती सांगायला लागते हो तू खोटं बोलतेस, कारण आता मला डॉक्टरांचं बिल बाहेर भेटलेलं आहे तुझ्या फाईलमधून पडलेलं. प्रेक्षकांनो, आता मात्र मानिनीपासून काही लपवणं यांना शक्य नाही आहे. आणि त्याच वेळेला मग आता घडलेली घटना ज्या वेळेला मानिनीला समजते, मानिनीच्या पायाखालची जमीन हादरते आणि त्यावेळेला नंदिनी सांगते आई
आई हे सगळं सगळं आम्ही आता केलेलं आहे ते म्हणजे तुम्हाला सगळं सांगितलं नाही, ते फक्त आणि फक्त काव्यासाठी, काव्य या सगळ्या अडचणीमध्ये यायला नको म्हणून. आणि मानिनी सांगते, नंदिनी अगं कुठच्या मातीची बनलेस तू? तू या सगळ्यामध्ये आता इकडे स्वतःला सावरायचं की तू खोटं बोलायला लागलीस? खरंच मला तुझी खूप कमाल वाटते नंदिनी. आणि त्यावरती जीवा सांगतो, आई हे नंदिनीच्यामुळे नाही, हे माझ्यामुळे घडलंय. आणि त्यावरती नंदिनी सांगते, इकडे मानिनी सांगायला लागते, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता ना इकडे हा सगळ्याचा शोध काढ की हे सगळं कुणी केलंय, म्हणजे हिला गाडीचा धक्का कसा काय लागला. मला आता डाऊट वाटतंय ते म्हणजे वसू आत्या आणि आता इकडे विजयवरती. यावरती तो म्हणतो काय? आणि मग मानिनी सगळी गोष्ट सांगते. आणि मानिनी सांगायला लागते, मुळातच ज्या वेळेला काव्या आता गेली होती ना, आणि काव्या गेल्यावरती ह्यांचं काहीतरी खुसूरपुसूर चाललं होतं. मला या सगळ्याचा साधारणपणे अंदाज आला आणि म्हणून आता मी तिला विचारलं तर ती सांगायला लागते, नाही काव्याचं काही नाही आहे. मला एक सांग नंदिनी, तू आता तिच्यासारखे कपडे घालून गेलीस याचा आता काहीतरी. यावरती जीवा चिडलाय, आता मी त्यांना सोडणार नाहीये. त्यावरती नंदिनी म्हणते, शांत राहा, आपण जर का आता हा तमाशा केला ना तर आता काव्याला सत्य समजेल, म्हणून गप्प राहा, म्हणून गप्प राहा. असं म्हटल्यावरती ती आता इकडे शांत करते आणि मानिनीकडून वचन घेते की कुणालाही काहीही सत्य आता मानिनी सांगणार नाही. मानिनी रडायला लागते, पण आता अश्रू दाबून मानिनी या काव्याच्या बाळासाठी तरी आता मला इकडे शांत राहायला पाहिजे असा विचार करत आता ती इकडे मनाला समजवते. बरं तोपर्यंत नंदिनीला थोडा त्रास सुरू झालेला आहे. आणि त्याच वेळेला जीवाला आठवलंय की आता नंदिनीला डॉक्टरांकडे घेऊन डॉक्टरांनी 8 दिवसांनी बोलवलं होतं. आणि त्यानंतर मग आता नंदिनीला होणारा त्रास इकडे बघून तो डॉक्टरांकडे आलाय. डॉक्टरांकडे आल्यावरती मग आता तो सांगतो, डॉक्टर तुम्ही त्या दिवशी मला म्हटला होतात की 8 दिवसांनी परत या, आणि 8 दिवसांनी परत येऊन आता इकडे काय मक्की आहे? नंदिनी ठीक आहे ना? बाळ तर आता आम्ही गमावले, पण नंदिनीच्या जीवाला काही धोका नाहीये ना? आणि त्यावेळेला बेसिक प्रश्न आता इकडे डॉक्टर नंदिनीला विचारतात. ज्या वेळेला नंदिनीला ते आता बेसिक काही प्रश्न विचारतात आणि त्याच वेळेला मात्र आता नंदिनी त्या प्रश्नांची उत्तरं देते. आणि त्यानंतर डॉक्टर आता तिला सांगतात, एक काम करूया, आपण आता सोनोग्राफी करूया का एक? यावर नंदिनी म्हणते, नाही त्याची काही गरज नाही आहे, आता सोनोग्राफी करून तरी काय करायचं आहे? आणि यावरती डॉक्टर म्हणतात, असं कसं, मला एक डाऊट आहे. आणि त्यावरती ती म्हणते, कसला डाऊट? आणि त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात, मला असं वाटतंय की तुम्ही ना आपण सोनोग्राफी केलीच नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला जुळं बाळ होतं असं मला वाटते. आणि त्यातलं एक गेलं असलं तरी एक सुखरूप असण्याची शक्यता आहे आणि त्याला वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतील. नंदिनीच्या मनामध्ये कुठेतरी आशा आता निर्माण झाले. आणि त्यानंतर आता इकडे ती सोनोग्राफीसाठी गेले. तो जीवा आता इकडे बाहेर उभा आहे. आणि काय झालं, सोनोग्राफी झाली का असं विचारत तो आत येतोय. आत येऊन पाहतोय तर काय, नंदिनी मात्र त्याला हसताना दिसत आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो, डॉक्टर काय झालं, नंदिनी का हसतीये? आणि त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात, चमत्कार होतात ना ते असे, तुमच्या बाबतीत असा चमत्कार झालेला आहे. आणि त्यावरती तो म्हणतो, चमत्कार, कसला चमत्कार? आणि त्यानंतर डॉक्टर सांगतात, मी त्या दिवशी तुम्हाला आता म्हटलं होतं ना की मला काहीतरी डाऊट वाटतोय. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो जीवा, कसला डाऊट, काय झालं? डॉक्टर म्हणतात, मला त्या दिवशीच वाटलं होतं की नंदिनीला जुळं मुलं आहेत, म्हणजे 3 महिन्यापर्यंत आपण आता सोनोग्राफी करत नाही, त्यामुळे त्यांची सोनोग्राफी झाली नव्हती. आणि त्यामुळे मला आता फक्त ठोक्यांवरून जाणवत होतं की ह्यांना जुळं आहे, पण कन्फर्म झाल्याशिवाय मी तुम्हाला काही सांगू इच्छित नव्हते. आणि त्याच कारणासाठी मात्र आता इकडे मला हे सगळं समजलेलं आहे आणि एक बाळ तुमचं जिवंत आहे. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, एका झटक्यात जे देवाने हिरवून घेतलं होतं ते सगळं देवाने परत देत आता मात्र जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये इतका आनंद भरून टाकलाय की दोघं जण आनंदाने आता मात्र नाचावं की गावं असं झालंय. आणि आता इकडे जीवा देवाचे डॉक्टरांचे आभार मानतोय. आणि खरंच तुमचे जितकेही आभार मानू तितके आता कमी आहेत असं म्हटलं. डॉक्टर म्हणतात, माझे नाही, देवाचे आभार. जीवा देवाचे आभार मानतो आणि आता नंदिनीला घेऊन जातो. पण जाताना तो आता सांगायला लागतो, हे सगळं कोणी केलं ना ते पुन्हा व्हायला नको ना, तुझ्या बाबतीत ना काव्याच्या बाबतीत. त्यासाठी मला आता इकडे वसू आत्या आणि विजय यांचं भांड सगळ्यांच्या समोर आता फोडलं पाहिजे. यावरती काव्या म्हणते, मग कसली वाट बघताय, चला जाऊया.
असं म्हणत मात्र आता इकडे घरी आलेले आहेत आणि घरच्यांना घडलेला प्रकार सांगितलाय। तोपर्यंत काव्या सुद्धा घरी आले। काव्याने हा प्रकार ऐकलाय आणि त्याच वेळेला मग आता जीवा आणि नंदिनी सांगतात घाबरू नको, नंदिनीचं एक बाळ गेलं तरी एक बाळ आहे, पण हा प्रकार करणाऱ्याला आता मी सोडणार नाही। तोपर्यंत रम्या पण घरी आले। काव्या सांगते कुणी केलं आणि त्याच वेळेला चिडलेला जीवा आता हात दाखवतोय वसू आणि इकडे आता विजयकडे, यांनी केलंय आणि ते पण आता काव्यासाठी। या दोघांना मी आता सोडणार नाही असं म्हणत त्यांच्यावरती हल्ला करत सगळ्या घरासमोर सत्य आणले। पण देवाचा चमत्कार बघा, नंदिनीचं बाळ सुखरूप आहे, काव्याचं बाळ सुखरूप आहे आणि आता यांची भांडी फुटलेत। यापुढे सगळं सुरळीत होत। आता मात्र या सगळ्यामध्ये पुढच्या गोष्टी कशा होणार, काय होणार, येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे। असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब